महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर जरब नाही. उदयनराजेंनी सरकारला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळतंय. कोण वाघ्या कुत्रा असं वाघ्याच्या वादानंतर उदयनराजे भोसलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांनी सरकारलाच आता घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळतंय. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून जो वाद सध्या महाराष्ट्रात पेटलाय त्यावरती उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर वाघ्याच्या वादानंतर उदयनराजेंनी आपली प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. कोण वाघ्या कुत्रा असं देखील यावेळी उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला एक सांगा, हा जर मुद्दा, हा जर कायदा जर बनवला तर पाशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, हा ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का? मूळ तुम्ही मुद्द्यावरच हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही, त्यामुळे हे लोक त्यांचं लिबर्टी घेतात. वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही. ते वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कुठला वाघ आहे? ते समाधीबद्दल जर समाजी एक लक्षात घ्या, त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात. त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही. पण काय असेल ते करा ना, आणि तो योग्य तो निर्णय घ्या. हाय काय त्यात?